तसंच झोप, नाहीतर तुला काय करायचं ते कर. मला झोप आली आहे, मी झोपतोय. तशीही कारमध्ये तुझी झोप झाली असेल, म्हणत तो एका बाजूला जाऊन ब्लँकेटमध्ये शिरला. अहो पण इथं ब्लँकेट ही तर एकच आहे. यार मृण्मयी, माझं डोकं खाऊ नकोस आता. ही घे, ही उशी ठेवतोय आपल्यामध्ये, मग तर झालं. पण मला झोपू दे यार, म्हणत तो तिला पाठ करून झोपला. आपण ऐकत आहात गुंतल्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते गुंतल्या आतुर फिरुनी भाग 18. कौस्तुभ आणि मृण्मयी मनालीमध्ये पोहोचले तेव्हा रात्रीचा 1 वाजलेला. ते हॉटेल खूप सुंदर होतं. आतून वुडन भिंती होत्या, बाहेर आताही बर्फ पडणं चालूच होतं. अगदीच रोमहर्षक वातावरण होतं ते. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर आधीच बुकिंग झालं असल्याने रूम मिळवण्यासाठी फार वेळ लागणार नव्हता. वेटर त्यांचं सामान घेऊन दोघांना रूम दाखवायला घेऊन गेला. झोपाळलेली मृण्मयी कौस्तुभच्या मागोमाग रूममध्ये शिरली. आतून पूर्णपणे वुडन असलेली ती रूम फारच सुंदर दिसत होती. वेटरने कुठं काय आहे ते सांगितलं आणि तो निघून गेला. कौस्तुभ ही तो वेटर जाताच लगेच फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये निघून गेला आणि मृण्मयीच्या लक्षात आलं तिथं एकच बेड आहे. तशी तिची झोप गायब झाली. अरे बापरे, इथं तर एकच बेड आहे, सोफाही नाहीये. मग आता काय करायचं? मनातून घाबरलेली मृण्मयी कौस्तुभ वॉशरूममधून बाहेर यायची वाट पाहू लागली. काही वेळाने कौस्तुभ बाहेर आला, ते शर्टचे बटन्स काढतच. तशी ती पटकन त्याला पाठ करून वळली. तेही त्याच्या नजरेतून सुटलेलं नव्हतं. पण इतक्या प्रवासाने थकलेला तो, त्याला खूप झोप आलेली, कधी एकदा झोपतोय असं झालेलं. त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करत त्यानं बॅग घेतली आणि त्यातून रात्री घालायचा टी-शर्ट आणि 3/4 काढून तो त्याचे कपडे बदलू लागला. त्याचे कपडे बदलून झाली तरीही ती तशीच तिथेच उभी होती. आता तू अशीच उभी राहणार आहेस का? जा ना, फ्रेश व्हायचं असेल तर हो आणि झोप, तो बॅग लावून जागेवर ठेवत म्हणाला. तेव्हा कुठं ती वळली. पण कुठे? अस्वस्थतेमध्ये साडीच्या पदराचं एक टोक दोन्ही हातात पकडून तिचं त्याला पीळ देणं चाललेलं. काय कुठे? झोपू कुठे? कुठे म्हणजे काय? हा काय बेड? तो म्हणाला आणि त्याला पुढच्या क्षणाला आठवलं की आपण घरी वेगळे झोपतो. तसा त्याने डोक्यावर हात मारला. त्याची ही नजर संपूर्ण रूमभर फिरली आणि तिथं सोफा काही नव्हता. हो, सोफा नाहीये इथं. मग आता? तिचा घाबरट स्वर. मग आता काय? इथं बेडवरच झोप. खाणार नाहीये काही मी तुला. पण इथं असं बेडवर कसं? कसं काय? कसं काय म्हणजे काय? तसंच झोप, नाहीतर तुला काय करायचं ते कर. मला झोप आली आहे, मी झोपतोय. तशीही कारमध्ये तुझी झोप झालीच असेल, म्हणत तो एका बाजूला जाऊन ब्लँकेटमध्ये शिरला सुद्धा. अहो पण इथं ब्लँकेट सुद्धा एकच आहे. यार मृण्मयी, माझं डोकं खाऊ नकोस आता. ही घे, ही उशी ठेवतोय आपल्यामध्ये, मग तर झालं. पण मला झोपू दे यार, म्हणत तो तिला पाठ करून झोपलाही. तिनं घड्याळात पाहिलं तर आता 1:15 होत आलेला. तीही मग हळूच उठली आणि वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. काही वेळाने ती फ्रेश होऊन आली. बेडवर येऊनही बराच वेळ तिथंच घुटमळत होती. 15-20 मिनिटं बसू का नको करत यातच गेली असतील. मग एकदाची दुसऱ्या साईडला ती बसली, पण तिथं त्याच्या शेजारी झोपायची काही तिची हिंमत होत नव्हती. हो, तसा बेड तर खूपच मोठा आहे हा, पण तो मध्येच आपल्या बाजूला आला तर? चुकून हात अंगावर वगैरे टाकला तर? नको त्या शंका कुशंका तिच्या मनात येत होत्या आणि तिला घाबरवून सोडत होत्या. त्यामुळे ती तिथेच बाजूला बराच वेळ बसून होती. मग एक क्षणाला त्याची गाढ झोप लागलीये आणि तो उठला नाहीये हे पाहून ती ब्लँकेट बाजूला सारून ते न घेताच तशीच झोपली. थंडी तर वाजत होती, पण तिच्या मनात असलेली भीती तिला काही ते सेम ब्लँकेट घेऊही देत नव्हती. पहाटे कौस्तुभला जाग आली तेव्हा तो उठून वॉशरूमला जाऊन आला. पाहतो तर ती तशीच ब्लँकेट न घेता अगदीच पाय पोटाशी घेऊन झोपलेली. तिला थंडी वाजते हेही लगेच समजत होतं.
उपहासाने मान हलवत मग मात्र त्याने तिच्या बाजूला हीटर उचलून ठेवला आणि मग तिच्या अंगावर हळूच ब्लँकेट दिलं. तिला ब्लँकेट ओढून देताना तिचा चेहरा अगदी जवळ आला होता. एक कसलीशी चिंतेची लकीर आताही तिच्या चेहऱ्यावर हलकेच उमटलेली दिसत होती. तिच्या मिटलेल्या पापण्यांची ही असंबद्ध हालचाल होत होती. आता ही कसलं स्वप्न पाहत असेल का असं त्याच्या मनात आल्या वाचून राहिलंच नाही. पुढच्या सेकंदाला पापण्यांवरून आता त्याची नजर खाली तिच्या नाजूक ओठांवर आली आणि त्यांची मध्येच होणारी हालचाल त्याच्या डोळ्यांनी टिपली तसा त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. मनात वेगळेच भाव दाटून येऊ लागलेले. तिच्या गालाला हात लावण्याची इच्छाही उगाच मनास छळून गेली होती. नी आता दोघात जे काही चाललंय, जे काही अंतर आहे ते सगळं विसरून तिच्या ओठांत त्या क्षणी हरवून जावं असं त्याला वाटत होतं. त्या क्षणाला त्याला काय झालेलं माहीत नाही. एका अजीबशा ओढीने त्याच्याही नकळत तो तिच्या ओठांच्या दिशेने निघालेला आणि एक क्षणाला तिची झोप चाळवली आणि तिनं मध्येच एकदम डोळे उघडले. तसं त्याला इतकं जवळ आलेलं पाहून ती दोन्ही हात मागे बेडवर टेकून पटकन उठत मागे सरली. हे काय करताय तुम्ही? माझ्या मर्जीशिवाय हात लावणार नव्हता, मग काय करताय? म्हणून इथे झोप म्हणालात ना? मला माहिती होतं हे असंच करणार तुम्ही, ती पॅनिक होऊन म्हणत होती. अगं मी फक्त ब्लँकेट देत होतो तुला, मी खरंच काही करत नव्हतो. त्याच्या बोलण्यात खरं तर दम नव्हता. खोटं खोटं बोलताय तुम्ही. आता सारवासारवी नका करू हां, मला कळतं. तिच्या या वाक्याने मात्र तो प्रचंड चिडला आणि तिच्या दिशेने झेपावला. ए मृण्मयी, करायचं असतं ना तर त्या रात्रीच केलं असतं सगळं आणि आताही करू शकतो हा, म्हणतच तो एकदम बेडवर तिच्या जवळ गेला होता. आवाज वाढलेला त्याचा, डोळे मोठे झालेले आणि तो रागाने थरथरतही होता आणि ती मात्र भीतीने कापत होती. त्यात तो आता तिच्या खूप जवळ होता. तिची मान दोन्ही हातात पकडून तिला हलताही येणार नाही असं जेरबंद करून तो तिच्या जवळ आलेला. म्हणजे तुम्ही हेच ठरवून मला इथं घेऊन आलाय? आय नो असेच असतात सगळे. आय हेट यू. ए मृण्मयी, बस हां, यापुढे एक शब्दही बोललीस ना तर मी काय करेन हे मला माहिती नसेल, सांगून ठेवतो. तो तिचं तोंड दाबून तिच्या चेहऱ्यासमोर अगदी जवळ जाऊन म्हणाला की त्याचा गरम श्वासही तिला चेहऱ्याजवळ जाणवत होता. यार मृण्मयी, माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नकोस हां. मी हवं तर आत्ताही काहीही करू शकतो. माझ्यात हिंमत सुद्धा आहे आणि मला अधिकार सुद्धा आहे. त्याचे डोळे आता आग ओकत होते. त्याचा हा अवतार पाहून तीही प्रचंड घाबरलेली. त्यातूनही ती त्याचं बोट हटवून रडत म्हणाली, पाहिलं आलं ना सत्य बाहेर. म्हणून म्हणाले तुम्हीही तसेच आहात. हेच सतत सिद्ध करताय तुम्ही. ठीक आहे ना, मग करा हवं ते. तुमचं तरी समाधान होईल. तेच म्हणजे तर फक्त आयुष्य आहे. करा मग, तुम्हाला हवं ते करा. बोलणं होताच तिनं तिचे डोळे घट्ट मिटून घेतले. ठीक आहे, तर तुला हेच हवंय ना, मग घे, म्हणत त्यानं तिला झटक्यात एक साईडला बेडवर पाडलं आणि तो तिच्यावर आला. ती आता खाली होती. तो तिच्या ओठांच्या जवळ आवेशाने आला आणि क्षणभर तिथंच थबकला. एक वेळ एका मनात तर येत होतं आता जे होईल ते होईल. त्याचा श्वास जड होऊ लागलेला आणि मनातली भावना तीव्रतेने उमडू लागलेली. त्याच्याच विचारावर त्याचा असलेला ताबा सुटू लागलेला, कारण पूर्ण ती अगदी त्याच्या समोर जवळ होती आणि त्याचा गरम श्वास तिला ओठांजवळ जाणवला. तसं तिने तिची मान एक बाजूला वळवली. चेहऱ्यावरही प्रचंड भीती आणि आठ्या उभरून आल्या होत्या आणि त्याच क्षणी त्याला त्याच्याच दुसऱ्या मनाने असं काही करण्याची परवानगी काही दिली नाही. तो थोडा बाजूला होऊन तिचा चेहरा न्याहाळू लागला. तिनं डोळे घट्ट मिटून घेतलेले, अंगाखाली उशी आलेली. ती उशी एका हातात घट्ट पकडलेली आणि दुसऱ्या हातात ब्लँकेट घट्ट पकडलेलं आणि तिच्या डोळ्यातून भीतीने घळघळ पाणी वाहू लागलेलं. मीच असं केलं तर तिचा विश्वास आणखी दृढ होईल. मला हवं ते मिळेल ही कदाचित, पण ती दूर जाईल, ती कायमची. शिवाय माझाही द्वेष करेल आणि मला हे नकोय. मला ती हवी आहे.
बाजूला ओघळणारे तिचे अश्रू त्याच्या हातावर ओघळले आणि ते पाहून तो एकदम भानावर आला. ठरवतोय तसं काहीच होत नाही पाहून क्षणभर त्याला स्वतःची चीड आली. तत्क्षणी त्याने डोक्याला हात लावला आणि स्वतःला नॉर्मल करत तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तिला पुढे म्हणाला, अगं पण बावळट मुली, मला तसं करायचंच नाहीये ना. तो आता आपल्यासोबत त्याला हवं ते करेल या विचित्र मनावस्थेला तयार करणारी तिने तो बोलला तसे हळूच डोळे उघडले. पाहतो तर तो आता थोडा दूर होता आणि तिलाच निहाळत होता. तशी तिची नजर खाली झुकली. तू वेडी आहेस का ग? मी असं जबरदस्तीने मला हवं ते मिळवू शकतो, पण मला सांग तशी तू मला मिळणार आहेस का? मला हे असं नकोच आहे. मला तू हवी आहेस मृण्मयी. कसं सांगू की मला तुझ्यासोबतचा तो प्रत्येक क्षण हवा आहे. हो हवा आहे, पण तात्पुरता नकोय ग. मला तू कायमची हवी आहेस. तुझ्या मनापासून हे सगळं व्हावं यासाठी मी कसे बसे एवढे पेशन्स ठेवतोय स्वतःवर. तुला काही समजतंय का? सोपं वाटतंय का ग तुला हे सगळं? तुला वाटणाऱ्या आणि तू पाहिलेल्या एकाच दृष्टिकोनातून तू सगळ्या जगाकडे पाहते आहेस आणि तसाच विचार करत आहेस. माझा जरा विचार कर ना. आणि त्यातही तू मला वाटेल ते बोलत आहेस, मग चीड येईल का नाहीच? तो बोलत होता आणि ती ऐकत होती. पण ते ऐकताना तिचं मध्येच होणारी पापण्यांची हालचाल, मध्येच डोळे घट्ट मिटणं, मध्येच ओठांवर ओठ घट्ट करणं पाहून ती आपण बोलतोय त्यावर विचार करते असं वाटत होतं. तिच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता आणि तिच्या डोळ्यातून अविरत अश्रूंच्या धारा लागलेल्या, ज्या त्यानेच एकवार पुसल्या. ए मृण्मयी, नाही ना ग राहू शकत आहे मी दूर तुझ्यापासून. आय लव्ह यू मृण्मयी. मी खरंच खूप प्रेम करतो ग तुझ्यावर. फक्त एकदाच समजून घे ना मला, प्लीज प्लीज ना ग. तो तिच्या अगदी जवळ होता आणि तिला विनवणी करत होता. तिला विनवताना तिच्या गालावर त्याचे दोन्ही अंगठे अलवार फिरू लागलेले. तुम्ही प्लीज बाजूला व्हा ना. आय एम नॉट फीलिंग कम्फर्टेबल. ती खाली पाहत म्हणाली, ओके, पण तू मला समजून घेणार आहेस का नाहीस? माझ्यासाठीही हे सगळं नवीनच आहे ना. का मी याआधी कोणाला असं डील केलंय? मलाही वेळ लागतोय एक्सेप्ट करायला. ॲटलिस्ट मैत्रीच्या नात्यानेही वागत नाही आहेस तू. हो मी सुद्धा प्रयत्न करत नाही आहे का? पण मघाशी वेगळेच काही वागत होता तुम्ही. कबूल करा. मग का आला होता तितके जवळ मी झोपल्यावर? सांगा ना. तिनं गडबडून विचारलं. मी तुला खरंच ब्लँकेट द्यायलाच आलो होतो. तू कुडकुडत होतीस आणि मग तुला ब्लँकेट देताना माझा तोल. तो कसा बसा बोलला, जो आता तिला पाठ करून बसला होता. ब्लँकेट देताना तोल घसरला. वा, तुम्ही बोललेल्या शब्दांवरती तरी ठाम राहा. मला वेळ देणार म्हणता आणि असंही वागताय. काय समजायचं मग मी? ओके, आय एम सॉरी. पण काय आहे, ज्याला मी आपलं मानतो त्याच्यापासून दूर राहणं मला नाही जमत. हा माझा प्रॉब्लेम आहे. तो खाली पाहून अगदीच शांतपणे म्हणाला आणि आता तिचाच हात डोक्यावर गेला. त्याचं ते बोलणं तिला त्याच्याबद्दल विचार करायला भाग पाडणार नव्हतं तर नवल होतं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. कथेचा हा भाग कसा वाटला ते आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. मृण्मयी आणि कौस्तुभची ही केमिस्ट्री अजून हळूहळू खूप छान होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला ही कथा ऐकावी तर लागेल. त्यासाठी ऐकत रहा गुंतण्या दूर फिरूनही. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.